जेबी न्यूज़ बोईसर में आपका स्वागत है। यदि आपने जेबी न्यूज़ बोईसर सब्सक्राइब नहीं किया है तो सबसे पहले जेबी न्यूज़ बोईसर सब्सक्राइब करें और खबरें देखना आरंभ करें। अपनी पैतृक जमीन को फर्जी दस्तावेजों के जरिए बेच दिए जाने पर 81 वर्षीय बुजुर्ग महिला ने सरकार से इच्छा मृत्यु की मांग की। अपनी पैतृक जमीन को फर्जी दस्तावेज बनाकर एक दलाल द्वारा बिना अनुमति के बेच दिए जाने के कारण 81 वर्षीय बुजुर्ग महिला ने सरकार से इच्छा मृत्यु की मांग की है। इस बुजुर्ग महिला का नाम वेणुबाई बाबूराव पाटिल है। उनके पिता बारकू महादेव भंडारी के नाम पर वाड़वण के पास स्थित आंबिष्टेवाड़ी गांव में खाता क्रमांक 248, गट क्रमांक 80/5 पर 1.01 हेक्टेयर जमीन थी। मृतक बारकू महादेव भंडारी और बारकू मरकद्या राउत एक ही व्यक्ति हैं। ऐसा दिखाकर फर्जी दस्तावेज और फर्जी वारिसों के नाम पर यह जमीन बेच दी गई। इस वजह से वेणुबाई पाटिल ने शासन से इच्छा मृत्यु की मांग की है। पालघर के वाड़वण क्षेत्र में केंद्र सरकार का महत्वपूर्ण वाड़वण बंदरगाह प्रोजेक्ट शुरू हो रहा है, जिससे आसपास की जमीनों के भाव आसमान छू रहे हैं। आंबिष्टेवाड़ी ये क्षेत्र इसी वाड़वण बंदरगाह के पास स्थित है, जिस कारण फर्जी दस्तावेजों के जरिए इस जमीन घोटाले को अंजाम दिया गया है। पुलिस थाने और राजस्व विभाग को बार बार पत्र लिखने के बावजूद कोई न्याय नहीं मिलने से अंततः इस बुजुर्ग महिला ने सरकार से इच्छा मृत्यु की मांग की है। अगर हमारे जीवनयापन का साधन रही जमीन ही जमीन दलालों ने हड़प ली तो हम जिए कैसे? ये सवाल पूछते हुए पाटिल परिवार की आंखों से आंसू थमने का नाम नहीं ले रहे हैं। देखते रहे जेबी न्यूज़ बोईसर, जो हकीकत दिखाता है। आम्ही फक्त दोघी बहिणी, माझी आईच आहे। आम्हाला कुणाची शेती मिळावी अशी सेवा आहे। शेतीच आम्हाला पाहिजे। त्याला गुन्हा दाखल करा। त्या लोकांना 4 जण ती लोक आहेत चोर। आमची वडिलाची जागा आजोबाची जमीन जुन्यापासून आहे। आम्ही ते कसत आहेत आतापर्यंत। आम्ही दोघीच बहिणी आहेत। माझी एक म्हातारी आई आहे। ती म्हातारी आई माझ्या मरणाच्या दारात आलेली आहे, तर तिला न्याय मिळावा। परत बाहेरच्या रोहित राऊतने ती नावावर खोटी कागदपत्र करून नावावर करून घेतलाय। तर आम्ही त्या 1 महिन्यापूर्वी वाणगावला तक्रार केली। त्या लोकांनी आमची काय कंप्लेंट घेतली नाही। तर ते मला तिकडनं फोन आलेला का तुला पैसे देतात माघार पण घे असं, पण माझी जमीन मला परत मिळावी आणि रोहितवरती गुन्हा दाखल व्हावा अशी माझी इच्छा आहे। पण ती जमीन नसली तर आम्ही जगू शकत नाही। काहीतरी आम्हाला न्याय मिळावा अशी माझी विनंती आहे तुम्हाला। असे करा, ही जमीन माझ्या आलीच पाहिजे हातामध्ये, एवढी विनंती आहे। हे काहीतरी आम्हाला न्याय मिळवून द्या अशी। हे लोकांनी अरसपरस करून खोटे नाव त्यांची चढवून माझ्या वडिलांची जागा खायला लावलाय। पण ती त्यांना गुन्हा दाखल करा एवढी माझी विनंती आहे। आम्ही दोघीच बहीण, आम्हाला भाऊ कोणीच नाही मत। ती शेती आम्ही अद्यापर्यंत करत आहेत। आम्ही आमदा या वेळेला भात पण टाकलाय त्याच्यात। वाडचे लोक आहे आमचे वडिलाई जमीन खाली वेणुबाई ते वाडचे लोक आहे विकून खाली। आता दुसरं काही जगायला मिळत नाही। मी तर मरायला पडलंय। शेतीच नाही मिळत दुसरी। आजी वेणुबाई असे बाबा ही जमीन वाडचे लोक आहे विकून खाली। त्याच्यावर कारवाई करा तुम्ही। ह्या प्रकरणाची आम्ही अशी चौकशी केली आणि एक दिवशी कमिटी आम्ही स्थापन केली। त्या कमिटीमध्ये आम्हाला असं जाणवलं की कंप्लीट हा धोकाधडी किंवा गैरव्यवहार झालेला आहे आणि जी जमीन वाजगाववाल्यांची आहे ती बारकू महादेव भंडारी यांची जमीन ही वहाडचे रोहित राऊत यांनी माझ्या कुटुंबाचे आहे असं सांगून आणि खोटा ॲफिडेविट करून ती त्यांचे परस्पर नावे करून घेतलेली आहे। तर ही जमीन वाजगाववाले जे रहिवासी आहेत त्यांना परत मिळावी, कारण ते अल्पभूधारक आहेत आणि त्यांना असं वाटलं असेल की यांना कोणी वाली नाही आणि यापुढे याची सखोल अशी चौकशी होणार नाही। परंतु माझं असं म्हणणं आहे की जे आजचं मीडिया आहे किंवा आजचं जे जग अपडेट होत आहे त्यानुसार याच्यामध्ये सखोल चौकशी व्हावी आणि त्यांना पुरेपूर न्याय मिळावा असं माझं म्हणणं आहे। माझ्या आजोबाची जमीन आहे ना आंबेस्तेवाडीमध्ये 80/5, ती जमीन पिढ्यानपिढ्या म्हणजे माझी आईच्या लग्नानंतर मामाकडची लोक आता पण ती करत आहेत आणि जवळजवळ 3 पिढ्यापासून त्यांच्या ताब्यातच आहे जमीन।
आणि असं असून एकदा आमच्या लक्षात आलं की म्हटलं सातबारा काढून बघू, तेव्हा लक्षात आलं की ही जमीन विकली गेली आहे. आणि त्याच्यानंतर विकल्यानंतर आम्ही नावं बघितली की बहाडच्या लोकांची नावं चढलेली आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी नावं चढून परत ती परस्पर जमीन विकली पण आहे. त्याच्यानंतर मग आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही सर्व पेपर वगैरे काढले आणि मी माहिती अधिकाराखाली बघितलं तर बहाडवाल्याचं रोहित राऊत जो आहे ना, त्यांनी स्पष्ट म्हणजे खोटे पेपर लावून ती जमीन वारं चढून आणि नावं चढून आणि त्याच्यानंतर ती जमीन विकली पण गेली, म्हणजे त्या लोकांनी विकली पण. आणि त्याच्यानंतर आम्हाला कळल्यानंतर आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला संपर्क म्हणजे केस केली वाणगावला. आणि तिकडे पण आम्हाला काही वाणगाव पोलीस स्टेशनचं म्हणजे सहकार्य नाही भेटलं. त्याच्यानंतर मी SP ऑफिसला आम्ही गेलो आणि SP ऑफिसला मला वाटतं आम्ही 7 जूनला गेलेले. त्याच्यानंतर मग तिकडनं चौकशी DYSPला आली. DYSPने आम्हाला बोलवलं, फक्त फेऱ्या मारवल्या जवळजवळ महिनाभर आम्हाला. त्यांनी पण आम्हाला पाहिजे तसं सहकार्य केलं नाही. आणि जो काही पंचनामा झाला ना, तो महसूल विभाग पण माझ्या मते याच्यामध्ये थोडंसं हे झालं, मॅनेज झालं असं माझ्या माहितीप्रमाणे मला वाटते. कारण आमच्यासमोर जो पंचनामा झाला ना, तर त्यांची माहिती त्यांनी वेगळीच पुरवली तिकडे पोलीस स्टेशनमध्ये. प्रत्यक्षामध्ये पंचनामा आमच्यासमोर वेगळा करण्यात आला आणि त्यांनी पोलिसांना अहवाल वेगळा दिला. त्याचं पण मी माहिती अधिकार मागवला आहे आणि तो पण मला म्हणजे 15 दिवसामध्ये मिळणार आहे. असं पूर्ण प्रकरण असताना म्हणजे SP साहेबांनी पण आम्हाला भरोसा दिला, तरी पण DYSP साहेब आहेत ना, त्यांनी काय आम्हाला म्हणजे सहकार्य नाही केलं. की ते समोरून बोलत असताना म्हणजे की गुन्हा सिद्ध होत असेल तर तुम्ही दाखल करा असं SP साहेब आम्हाला समोर बोलले, म्हणजे त्यांना फोन लावून. तरीसुद्धा त्यांनी म्हणजे काय नुसते आम्हाला अक्षरशः महिनाभर नुसत्या फेऱ्या लावायला लावल्या आणि दोषीवरती म्हणजे कारवाई झालीच नाही. थोडक्यात फक्त आम्हाला फिरवलं गेलं महिनाभर. काय मागणी आहे? मागणी म्हणजे ज्यांनी हे सरकारी पेपर फिरवून गुन्हा केला आहे, म्हणजे सरकारी कागदपत्रांना हातभार हे लावलं आहे खरं म्हणजे, तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. आणि आमचा सातबारा आहे ना, तो पूर्वी जसा होता ना तसा आम्हाला करून पाहिजे. बाकी आमची दुसरी काहीच मागणी नाही मिळत.